कमी पैशामध्ये स्प्रिंकलर जर करायचं आहे तर रेन पाईपला आता पर्याय नाही आणि भरपूर शेतकरी रेन पाईप आता वापरतात। तर रेन पाईप कधी पॉप्युलर झाला होता माहिती आहे का? साधारण 2012-13 मध्ये की कांदा पिकासाठी रेन पाईपचा प्रभावी उपयोग सापडला होता आणि तो पण कमी पैशामध्ये। तेव्हा शेतकरी काय करत की समजा 4 एकर क्षेत्र आहे ना, तर 4 एकरला सबलाईन टाकून देतील आणि एकच एकरचा रेन पाईप घेतील। तो एक एकर भिजलं की तोच रेन पाईप उचलतील आणि पुढच्या एकरला वापरतील, तोच रेन पाईप उचलतील पुढच्या एकरला वापरतील। तर याच्यामध्ये कमी पैशामध्ये स्प्रिंकलर होत होतं आणि बऱ्याच वेळा तर हा जो मधला सबलाईन आहे ना, हा पण लोक उचल साचर वापरायचे आणि म्हणूनच रेन पाईप एवढा जास्ती पॉप्युलर झाला। तर दादासाहेब म्हणून एक शेतकरी आहे, तर यांनी काय सांगितलं आहे की 20 चा रेन पाईप 130-140 फुटापर्यंत मी वापरत आहे। तर ते असं का म्हटले? कारण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की रेन पाईपच्या 20 जर असेल तर तुम्ही 80 फुटापर्यंतच वापरावा। थोडंफार इकडे तिकडे चालेल की बाबा 80चं 90 झालं, 100 झालं, पण त्या शेतकरीदारांचं म्हणणं आहे की 130-140 पर्यंत मी वापरतोय। तर सर्व शेतकऱ्यांचा असा बऱ्याच वेळा गैरसमज होतो की बाबा तुम्ही लांबी कमी का सांगतात? कारण हे बघा, 60च्या स्पीडने कोणी गाडी चालवतोय तर ॲक्सिडेंट होणार नाही का? व्हायची शक्यता असते, पण तुलनेने कमी की जो 120च्या स्पीडने चालवतो। तर तुम्ही ठिबक असो, स्प्रिंकलर असो, रेन पाईप असो, तुम्ही लांबी जास्ती टाकू शकतात, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे लांबी जास्ती झाली तिथे प्रेशर डिफरन्स येईल आणि तुमचं तंत्रज्ञान फेल व्हायची शक्यता वाढेल। म्हणून कुठलंही तंत्रज्ञान जर तुम्ही वापरत असाल आणि ती जर योग्य मापात वापरली तर त्याचा फायदा तुम्हाला जास्ती होतो। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन। धन्यवाद।